नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि वेगळ्या स्वरूपाचा आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की ChatGPT जो आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचं एक स्वरूप आहे. तर ChatGPTचा वापर करून आपण अभ्यास कसा करू शकतो? म्हणजे जे काही आपल्याकडे मोठाले PDF असतात, 400 ते 500 पानांच्या PDF असतात. तर त्याचं मी एक एक्झाम्पल देऊन, उदाहरण देऊन आणि त्या PDF मधून प्रश्नाचे उत्तरे कशी काढायची, IMP प्रश्न कसे काढायचे ChatGPTवरून आणि ऑनलाईन अभ्यास कसा करू शकतो. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती, की सर ChatGPTचा वापर करून आपण अभ्यासामध्ये कसं हेल्प करू शकतो, मदत कसं करू शकतो, अभ्यास कसा करू शकतो. तर त्याचा आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत. तर लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या अशा लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे ChatGPT. ओके. सर्वप्रथम ChatGPT या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे Googleवरती आणि ChatGPT सर्च करत असताना या ठिकाणी पहिली लिंक आपल्याला पाहायला मिळेल. त्या लिंकवरती आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे. दुसरं कोणत्याही लिंकवरती क्लिक करायचं नाही आहे. पहा, क्लिक झाल्यानंतर तुम्हाला काही वेळेस इथं साइन अपचा पेज दिसेल. तर सिंपल Googleने लॉग इन करून घ्यायचं आहे किंवा मोबाईल नंबरने लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहू शकता. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जे काही अभ्यासाशी रिलेटेड नोट्स पाहिजे आहेत, ते नोट्स आपल्या या ठिकाणी जी काही PDF अपलोड करायची आहे. आता मी या ठिकाणी एक PDF अपलोड करतो. माझ्याकडे सॅम्पल PDF आहे आणि ती अपलोड केल्यानंतर आपल्याला ChatGPTकडून प्रश्न कसे निर्माण करून घ्यायचे आहेत, त्यांची उत्तरं कशी निर्माण करून घ्यायची आहेत, ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर पहा, मी फाईलवरती क्लिक करतो. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन वगैरे केल्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसतो, यावरती क्लिक करायचं आहे. आता प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा फाईलचा ऑप्शन येतो. या ठिकाणी जर फोटोवरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करता येणार आहे, फाईल अपलोड करता येणार आहे. तर आपल्या या ठिकाणी फाईल अपलोड करायचं आहे. त्यानंतर फाईलवरती क्लिक करायचं आहे. आता मी फाईलवरती क्लिक केलेलं आहे आणि मला या ठिकाणी सध्या अपलोड करायचं आहे. पहा, हा एक मी PDF तयार केलेला आहे. धड्याचं नाव आहे दुपार आणि मी या प्रश्नाची आता उत्तरं काढणार आहेत. PDFमध्ये काय-काय आहे. तर PDF अपलोड होते तोपर्यंत आपण काय करणार आहे, ChatGPTला हिंट देणार आहे. कशी हिंट द्यायची तर पहा, हिंट देण्यासाठी तुम्हाला ChatGPTवरती सर्वप्रथम या ठिकाणी टाइप करायचं आहे. काय टाइप करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी टाइप करून घ्यायचं आहे, की मला या PDF मधून महत्त्वाचे प्रश्न निर्माण करून द्या किंवा तयार करून द्या. बघा, मी असं हे टाइप केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण PDF देखील अपलोड झालेले आहे. शक्यतो मला या PDF मधून महत्त्वाचे प्रश्न तयार करून द्या. आता आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी आपण सर्च करून घेतलेलं आहे. पहा, आता सर्च केलेलं आहे. अगदी काही सेकंदातच तुम्हाला त्या PDF मध्ये काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सविस्तर प्रश्न जे आहेत ती या ठिकाणी तयार करून देणार आहेत. पाहू शकता ChatGPTवरती सर्च होत आहे आणि अतिशय सोपं आहे ChatGPT वापरणं. संपूर्ण क्लास यावरती मी घेणार आहे एक दिवस. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. पहा, ॲनालायझिंग PDF पेजेस अँड टेक्स्ट डॉक्युमेंट किंवा कंटेंट. आता या ठिकाणी ChatGPT आहे ते ॲनालाइज करतं. म्हणजे ChatGPTचं जे काही आपण PDF सेंड केलं आहे, त्या PDF मध्ये नक्की काय आपण सेंड केलं आहे ते आपण या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आपलं अशा प्रकारे येईल, अपग्रेड आलं तर कॅन्सल करा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न, परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न, 2 गुणांचे प्रश्न, 4 ते 5 गुणांचे प्रश्न, स्वाध्यायातील महत्त्वाचे प्रश्न, अशा पद्धतीने फक्त परीक्षा दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न तयार करून देईल. तर असं ठिकाणी केलं आहे. तर आपल्याला करायचं आहे हो असं आणि आपल्याला पुन्हा एकदा त्याला मेसेज करायचा आहे. तर आपल्या या ठिकाणी आता प्रश्न देणार आहे. तर त्यांनी सांगितलं आहे PDF मधील पाने फोटो किंवा स्क्रीनशॉट स्वरूपात इथे पाठवा. तर आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. मी फोटो पाठवतो. मी या ठिकाणी फोटो अपलोड केलेले आहे आणि मला
महत्त्वाचे प्रश्न द्या असं मी या ठिकाणी टाईप करतो. मला प्रश्न तयार करून द्या. लॉंग आन्सर. ओके. आणि इथं सर मी टाईप करतो चॅटिंगनुसार. तर आता पुन्हा एकदा ते ॲनलायझिंग करत आहे आणि त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी प्रश्न तयार करून दिला आहे. पाहू शकता आपण. सोप्पं आहे. दुपार या पाठातील विविध रूपांचे वर्णन आलेलं आहे. दुपार या ललित म्हणजे त्यांनी काय केलं आहे, संपूर्ण जे काही आपण पाठवलेले फोटो आहेत ते त्यांनी व्यवस्थित रीड केलं आहे, वाचलं आहे आणि उत्तर दिलं आहे. आपल्याला किती, तर 50 शब्दामध्ये उत्तर येईल असे प्रश्न आणि त्याची उत्तरे तयार करून द्या. असं आपल्याला या ठिकाणी टाईप केलेलं आहे. आता बघू काय येतं आहे आपण या ठिकाणी. पहा आलेलं आहे. सोप्पं आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित चॅटिंग करायचं आहे ChatGPTवरती. आता या ठिकाणी आपल्याला पहा, या ठिकाणी प्रश्न त्यांनी तयार करून दिलेला आहे. ते IMP प्रश्न आहे. डोंगर गिरी शिखराचे धापा टाकू लागतात या विधानातील अलंकार स्पष्ट करा. म्हणजे जे काय महत्त्वाचे ग्रामर असेल किंवा इतर महत्त्वाचे लाँग प्रश्न असतील, संपूर्ण या ठिकाणी ChatGPTने आपल्याला सोडून दिलेलं आहे. कशाप्रकारे ChatGPT यूज करायचा, वापरायचा, PDF कसे अपलोड करायचे, फोटो कसे अपलोड करायचे आणि ChatGPTकडून महत्त्वाचे प्रश्न कसे गोळा करायचे, जे की आपल्याला परीक्षेला येतील, ते संपूर्ण मी स्पष्ट करण्यासह सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला, शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्की लाईक करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.